नमस्कार मैत्रिणींनो, मी भारती पाटील. स्वागत आहे तुमचं आपल्या भारतीज किचनमध्ये. वाफाळलेला गरमागरम चहा, गरमागरम कुरकुरीत भजी आणि बाहेर रिमझिम पाऊस आणि हे सगळं कॉम्बिनेशन जुळून आलं तर अजून काय हवं. तर चहा बनवण्यासाठी सुरुवातीला आपण बनवणार आहोत चहाचा मसाला. त्याशिवाय आपली चहा फक्कड होणार नाही. तर चहाचा मसाला बनवण्यासाठी 1 चमचा लवंगा घेतलेत, 1 चमचा मिरे घेतले, 2 चमचे वेलची घेतली, 2 इंच दालचिनी घेतलेली आहे. अगदी स्लो गॅसवरती ह्याला हलकं हलकं भाजून घ्यायचं. थोडंसं हे गरम झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचं अर्ध जायफळ आणि घालायची बारीक केलेली सुंठ आणि अगदी स्लो गॅसवरती हे थोडंसं गरम करून घ्यायचं आहे. म्हणजे मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलं की हे बारीक होईल. मिनिटभर हे सगळं हलवून घेतल्यानंतर थंड करायचं आणि मिक्सरमध्ये घालून बारीक अशी ह्याची पावडर करून घ्यायची. आणि हा झाला आपला चहाचा मसाला. तर चहा बनवायचा आहे तर सोबत काहीतरी कुरकुरीत हवं. बाहेर खूप पाऊस आहे तर त्यासाठी माझ्याकडे एक स्वीटकॉर्न होतं. तर हे सगळे काढून घेऊ आपण. त्याच्यामध्ये घालायचं थोडंसं अद्रक किसून. अगदी सोपी पद्धत आहे भजी बनवण्याची. कोथिंबीर घालायची, अद्रक घालायची, बाकी लसूण वगैरे काहीही घातलेलं नाही आहे मी. 2 चमचे कॉर्नफ्लोअर घातलं, 1 चमचा बेसन घातलं, चवीनुसार मीठ घातलं, लाल तिखट घातलं 1 चमचा. आता थोडंसं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित मिक्स करून ठेवायचं. पुढे याचं काय करायचं ते नंतर सांगणार आहे. थोडंसं पाणी घालून अशा प्रकारे म्हणजे जसं आपण भजी सोडतो त्या प्रकारे करून मिश्रण असंच ठेवून द्यायचं आहे. गॅसवरती ठेवायची कढई, तेल घालायचं आणि गॅसची फ्लेम मीडियम ठेवायची. तोपर्यंत आता मिक्सरच्या भांड्यामध्ये परत तयार केलेलं मिश्रण घालायचं आणि पल्स मोडवरती अगदी एकदा ह्याला फिरवून घ्यायचं आहे. म्हणजे आपण घातलेले मसाले आणि स्वीटकॉर्न व्यवस्थित मिक्स होतं आणि खूप छान अशी भजी तयार होतात. तेल गरम झालेलं आहे, भजी सोडायची आणि मीडियम गॅसवरती भजी तळायची. खूप छान अशी कुरकुरीत भजी तयार होतात आणि तुम्ही बघू शकता किती छान भजी झालेली आहेत. तर मी नेहमी अशाच पद्धतीने भजी बनवते. अगदी झटपट भजी तयार होतात. तर खूप छान अशी भजी तयार झालेली आहेत. मीडियम गॅसवरती जर तळून घेतली भजी तर खूप छान अशी कुरकुरीत भजी तयार होतात. तर भजी तळून झालेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान तयार झालेली आहेत भजी. तर अशा प्रकारे मी नेहमी स्वीटकॉर्नची भजी तयार करून घेते. आदल्यामधल्या भुकेसाठी किंवा कधी चव आलीच तर ही भजी खूप छान लागतात. एकदा अशा प्रकारे नक्की करून बघा स्वीटकॉर्न भजी. तर आता भजी तयार झालेली आहेत, मसाला तयार झालेला आहे. आता करूया चहा. चहा बनवण्यासाठी गॅसवरती ठेवायचं पातेलं, गॅसची फ्लेम ठेवायची मीडियम. पातेल्यामध्ये घालायचं पाव कप इतकं पाणी आणि 1 कप दूध. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अर्धा कप पाणी, अर्धा कप दूध असंही घालू शकता. गॅसची फ्लेम ठेवायची आहे मीडियम. दूध थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचा करून घेतलेला मसाला. तर आता इथे आपला 1 कप चहा आहे तर याच्यामध्ये मी पाव चमचा मसाला घातलेला आहे. व्यवस्थित हलवून घ्यायचं. आता घालायची याच्यामध्ये चहा पावडर. तर 1 कपासाठी मी 2 चमचे चहा पावडर घातलेली आहे. परत एकदा हे हलवून घ्यायचं. चहा पावडर थोडीशी हलवून घ्यायची आणि थोडीशी चहा पावडर शिजली की याच्यामध्ये घालायची साखर. तर साखरसुद्धा मी 1.5 चमचाच घातलेली आहे. तुम्ही तुमच्या गोडाच्या आवडीनुसार कमी जास्त घालू शकता. साखर घालायची, छान ह्याला एक उकळी येऊ द्यायची आणि आपला गरमागरम कडक चहा तयार. चहा फार वेळ शिजवायचा नाही मंडळी, चव बदलते चहाची. तर हा अगदी 2 मिनिटामध्ये तयार झालेला चहा आहे. तुम्ही बघू शकता किती रंग छान आलेला आहे चहाला. आता गरमागरम चहा कपामध्ये घालू आणि गरमागरम भजी आणि चहा पावसासोबत आस्वाद घेऊ. तर रेसिपी आवडली तर करून बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूयात परत एखाद्या अशा छानशा रेसिपीसोबत.